नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। तर नवीन जे काही अपडेट आलेले आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर राज्यातील तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। तर आता अगदी 1 रुपयामध्ये तुम्ही जे तुमचा पीक विमा आता भरू शकता। त्यामध्ये चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळी, गारपीट, त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाची तर नुकसान होत आहे, तर त्यामध्ये कोणकोणते पीक आहे, तर त्यामध्ये भात असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, मूग, उडीद, तूर, मक्का, भुईमूग, कराळे, तीळ, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा, त्याचप्रमाणे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही प्रकारच्या पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे। तर आता यामध्ये जे काही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। तर आता जे काही पीक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नसेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तक्रार करून सुद्धा तुम्हाला तुमचा जो काही पीक विमा आहे ते आता मिळवता येणार आहे। तर आता 1 रुपयामध्ये जे काही समोरचा पीक विमा आहे 2025चा, ते आता तुम्हाला अगदी 1 रुपयामध्ये भरता येणार आहे, जे की घर बसल्या। तर ते कशा प्रकारे भरायचं आहे, त्यानंतर आता कोणते जिल्हे आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे। तर यामध्ये अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा खाली सुद्धा जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहे। तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्यांनी इथं जे काही मोहीम इथं घेतलेली आहेत, तर वेगवेगळ्या जिल्ह्यात कमी जास्त पीक विमा इथं शेतकऱ्यांना मिळतो, जे की त्यांच्या जास्ती नुकसानीबद्दल। तर ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती भरपाई झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तर अशा जिल्ह्यात भरपाईची रक्कम हे कंपनीनुसार कंपनी ठरवते ती किती द्यायची आहे, किती हेक्टरीप्रमाणे द्यायची आहे। तर आता आपण अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा हे जिल्हे पाहिलेले आहेत। त्यानंतर आता दुसरी जी कंपनी आहे त्यामध्ये परभणी, वर्धा आणि नागपूर हे 3 जिल्हे आहेत। त्यानंतर जालना, गोंदिया, हिंगोली, नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड। भारतीय कृषी विमा कंपनी जी आहे ती आपल्या वाशिममध्ये आहे। वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड जी काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तुमच्या कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी आहे ते चेक करू शकता। त्यानंतर HDFC जनरल एज्युकेशन जी की कंपनी आहे त्यामध्ये हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व उस्मानाबाद। रिलायन्स जी काही आहे त्यामध्ये यवतमाळ, अमरावती व गडचिरोली। SBI जे आहे ते लातूरमध्ये आहे। वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये जे की इथं त्यांनी जिल्ह्याच्या इथं घेतलेले आहेत। तर आता जर तुम्हाला जास्ती पीक विमा जर मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला तक्रार केल्यानंतर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये दुप्पट इथं जमा होईल। त्यानंतर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला अधिक पीक विम्याची रक्कम 2022चा असेल, 23चा असेल, 24चा असेल, अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर त्याचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता की पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये का जमा झालेली नाही। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जर पीक विम्याची रक्कम जमा झालेली असेल किंवा तुमच्या बँक पासबुकला जर DBT लिंक नसेल, तुम्ही जर तक्रार केलेली नसेल, ई-पीक पाहणी केलेली नसेल, तर तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता कोणत्या कारणामुळे तुम्हाला तुमचा जो काही पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। यावरती सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। तर ज्यांचे सामायिक क्षेत्र आहेत किंवा आता भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत, पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आलेले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत तर अशांना SMS सुटलेले आहेत। ज्या कोणाला SMS आलेला नसेल तर SMSच्या भरोश्यावर बसू नका, तुम्ही लॉग इन करून चेक करा। जर तुम्ही वैयक्तिक जर भरलेला असेल तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करा। जर तुम्ही CSAच्या मार्फत जर भरलेला असेल तर CSA सेंटरला भेट द्या, तुमचा फॉर्म इथं त्रुटीमध्ये आला का ती चेक करून घ्या। त्रुटीमध्ये जर आलेला असेल तर तुम्ही इथून तुमची जी काही त्रुटी आहे तुम्हाला 7बार अपलोड करायला सांगेल किंवा तुमचं बँकेचं पासबुक जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला पुन्हा अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती अपलोड झाल्यानंतर ती तुमच्या खात्यामध्ये इथे DBTच्या माध्यमातून जमा होईल। तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जे काही पीक पेरा, जे की तुम्हाला इथं 3-4 डॉक्युमेंट्स इथं 7-12
8 जी की तुम्हाला इथं 7 पीक विमा भरण्यासाठी इथं लागणार आहे। जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला सहमतीपत्र सुद्धा जोडणे आवश्यक आहे। ज्या कोणाचं सहमतीपत्र जर जोडलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही। तर तुम्हाला सर्वात पहिले सहमतीपत्र जे काही आवश्यक आहे, जे की सामायिक क्षेत्रवाल्यांसाठी आहे, तर ऑनलाईन अर्ज करण्याची जे काही पद्धत आहे तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा भरू शकता। त्यानंतर आता घरबसल्या सुद्धा तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरू शकता किंवा CEC ID जर असेल तर CECच्या मार्फत तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर अशाच अपडेटसाठी व पीक विमा संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। पीक विम्याचा फॉर्म कशा प्रकारे भरायचं सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।